आता मी आलेली आहे इकडे द ब्लशमध्ये, जे मला नेल्स करायचे होते आणि हे फर्स्ट टाइम आहे. मला अक्षरांनी सजेस्ट केलं आहे. मनीषा नगरमध्येच आहे, कळव्याला, आणि एक्झॅक्ट कळव्या नाक्यावरच आहे. तर आता मी चालली आहे अक्षतासोबत. चला आतमध्ये. तर हे ब्लश नेल स्टुडिओ खूप एस्थेटिक होतं. मी तुम्हाला दाखवलं इथले लाइटिंग्स अँड एव्हरीथिंग. आणि पाठीमागे असे खूप नेल्सचे शेड्स ठेवले होते, नेल पेंट्सचे. आणि इकडे अजून एक क्लायंटसोबत त्यांचं चालू होतं. तर मी सुद्धा फेस्टिवल असल्यामुळे विचार केला का मला पण नेल्स जेल पॉलिश करायची होती फीट्सना. तर म्हणून मी ते ट्राय करण्यासाठी फर्स्ट टाईम इकडे गेली. अक्षताने बुकिंग केलं होतं इकडे. आणि ही माझं फर्स्ट टाईम यांचं होतं. हे लोक फायलिंग करत होते पायाच्या नखांना. आणि कारण की हे नेल जे जेल पॉलिश लावतो ना, ते खरंच एकदम भारी दिसतात, पाय सुंदर दिसतात. मी पुढे पण तुम्हाला दाखवले ते. आता इकडे ती त्या शेप देते माझ्या नेल्सना. आणि शेप दिल्यामुळे खूप चांगले कर्व्स होतात नेल्स आणि छान वाटतात ते दिसायला पण. आणि मी पिंक शेडमध्ये नेल पेंट चूज केली होती थोडी, जी सूट होते माझ्या स्किन टोनला अशा प्रकारे. तर इथे तिने ना ट्रान्सपरंट कोट लावला पहिले एक आपल्या नेलला, आणि त्याच्यानंतर तिने 2 नेल पेंटचे कोट्स लावले, जो कलर मी सिलेक्ट केला होता तो. सो मी आता आलोय गाईस घरी आणि माझे नेल्स झालेत. मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. आता माझा जो दुपारचा लंच आहे तो मम्मीकडे आहे. तर मी मम्मीकडे चालली आहे, लंचसाठी चालली आहे. स्पेशल माझ्या आवडीचा बनवलाय. आणि अक्षता पण माझी सर्विस, माझी बहीण आलेली फर्स्ट टाइम माझ्यासोबत. तिचे नेल्स खूपदा झालेत करून. हे माझं फर्स्ट टाइम होतं. आता नेक्स्ट टाइम आम्ही परत कधीतरी प्लॅन करतो. मला एक्सटेन्शन्स करायचे. आम्ही एक्सटेन्शन करणारे सोबत मी आपला सरप्राईज सांगणार होती पण विसरली. हा, नशीब नाही सांगितलं. सरप्राईजच राहून द्या. एक्सटेन्शन्स करू आम्ही तेव्हा बघूया. आता मी आता मम्मीकडे आलेली आहे आणि मी तुम्हाला नेल्सचा फायनल लुक दाखवणार होती, जो मी तुम्हाला शॉपमध्ये नाही दाखवू शकली तिकडे. तर तुम्हाला लुक दाखवते फायनल. थांबा दाखवते एक सेकंड. सो आहे माझा फायनल लुक नेल्सचा. मी फक्त जेल पॉलिश केलंय, एक्सटेन्शन्स वगैरे काही केलं नाहीये. इकडे तुम्ही बघू शकता मी हा शेड चूज केलाय. पहिला मी एकदम लाईट शेड चूज केलेला, बट तो सूट नव्हता होत पायाने आणि हा की झालाय. आणि तो जसं माझा नेलचा शेड बघितला आणि माझा शाणा भाऊ मला व्हिडिओचे सिक्वेन्स शिकवत होता, याचे केअर त्याचे केअर. त्याचं झालं 2-3 वर्ष तरी लागतील. 2-3 वर्ष ना, थोडं थोडं करून शिकू आपण. तो लगेच माझे अँगल्स काढतो. झालं त्याचं मला शहाणपणा शिकवून. आता मी जसे की तुम्हाला नेल्सचं शेड दाखवलंय, म्हणजे मला सूट झाला, तो मला आवडलाय. मला आता नेल्स एक्सटेन्शन एकदा ट्राय करायचं, जसं मी तुम्हाला बोलली. तर मी आणि अक्षता प्लॅन करू साठी लवकर. तर त्याला आता पहिले लागली भूक. तर मम्मीने काय काय केलंय मला दाखवते आणि जेवायचंय मला एकदम खाईसाठी. तर आता इथे सगळी जेवणाची तयारी झालेली आहे. मी जसं बोलली होती की मम्मीने सगळं माझ्या आवडीचं केलेलं आहे. तर इथे आहे चण्याची आमटी आणि मेथीची भाजी, खमंग काकडी, जे मी पहिल्यांदाच बघते, म्हणजे मम्मीनी केले, मला नाही माहिती कशी लागते, पण टेस्ट करूया. पापड, बाजरीच्या भाकरी मस्त, आणि ही माझ्या भावाची सेपरेट ज्वारीची भाकरी. त्याला ज्वारी लागते, त्याला बाजरी नाही आवडत त्याच्यामुळे. तर आता आम्हाला खूप भूक लागली, आम्ही सगळे स्टार्ट करणार आहे. आणि अक्षरशः इथे आता लिंबू कापतेय त्याच्यासाठी. तर चला जेवायला घेऊया. काय बोलत होतस, किती बोलत होतस ते बोल. काय लाजली तू. गरम होत. हा बघा मी काय आणला, एक्स्ट्रा एक फॅन अक्षतासाठी. अरे इकडे तोंड करून तर दाखव मला. असा तो फॅन आहे. हवा लागणार आहे का? मला लागते ना. आता आम्ही सगळे जेवून खाऊन बसलोय, चांगले बाप्पा पण झोपायच्या तयारीत. स्पेशल ब्लॉग. हो, हा मम्मीचा खूप आवडता ब्लॉग असतो हिचा, सुवर्ण. कॉपीराइट लागेल, बस कर.
सपोर्ट करू. आणि मार, जोरात मार. नंतर invitation आपण माझ्या अंगावर नका पडू. सांगवटी. मला पाठ नको. ओंकार ओरडती. ओव्हर ऍक्टिंग कशाला करतोस? तेव्हा काम केलं की नाही राणी मारलं की थोडं काम करते. झोप उडाली राणी तुझी? ट्रॉलीच्या मधून दिसत नाहीस. इकडे ये जरा. पीपल कॅन सी यू. आजीला हाय कर आपल्या. शी विल कमेंट ऑन दिस. तर काल मी सहज शिवाजी पार्कला तिकडे फिरत असताना दादर मार्केट पर्यंत पण आलेलो आणि अक्षतासाठी अशा युनिक गोष्टी मला घ्यायला आवडतात कारण की तिला क्रेज आहे त्या गोष्टींचा. मला यावेळेस माझ्या लक्षात राहिलेलं काय घ्यायचं आणि मी तर तुम्हाला तिचं कलेक्शन थोडंसं दाखवते. एक सेकंड. अक्षताचं कलेक्शन तुम्हाला दाखवते मी. तिच्याकडे पेन्सचं कलेक्शन खूप आहे. काल मी तिला हा बदक पेन घेतलेला आहे. तुम्हाला दिसतं हा? मग काय आहे हे? गरुड येतो. ओंकार प्लीज पेन मध्ये तरी बर्डचं स्पेसिफिकेशन सांगतो. बदक तर दिसतोय मला. आणि तुला काय वाटतं? बदकला कुठं असतं ब्राऊन? हा तो ब्राऊन आहे. तो वॉलचर किंवा त्याला काय होतं ते गरुड. गरुडच येतो. चला तर आपण त्याला नाव ठेवूया. गरुड पेन घेतलेला आहे अक्षताला हा. त्याच्यानंतर ओंकारने तिला एक हा चावीवाला पेन आणलेला की. तिच्याकडे पेनचे कलेक्शन खूप आहेत कारण ते असे युनिक शेप्स मध्ये असं म्हणतात. की पेन. त्याच्यानंतर काल मी तिला हा वाला घेतला एक रायफलवाला पेन. आणि हा पण एक स्पायरलवाला पेन आहे तो. आणि ही ना गावाला आमच्या इकडे एक छोट्या मुलाची गाडी होती. तिला अशा छोट्या गोष्टी म्हणून ही ढापली आहे तिने गाडी त्याची. छोटी स्कूटी तुम्ही बघू शकता. आणि ओंकारने तिला हा IKEA-मधनं मंकी पण घेतलाय छोटा क्यूट. आणि आता रिसेंट घरात हा फॅन आलेला आहे. ॲक्च्युअल चालतो. तिला ट्रेनमध्ये वापरायला हा फॅन घेतलाय. बघितलं तिचं छोट्या मुलांचं कलेक्शन. तर आता एक नायकाची ऑर्डर रिसीव्ह झाली आहे फेसेस कॅनडाची. अक्षताने हे बेरी ब्लश मागवलं होतं. हा एक शेड तिने ऑर्डर केलाय आणि तो ती आता माझ्यावर ट्राय करून बघणार आहे. हा गोजी बेरी ऑइल प्लस शिया बटरने बनवलाय. फेसेस कॅनडाचे प्रॉडक्ट चांगले असतात बट मला ह्यांचं पॅकेजिंग अजिबात नाही आवडलंय कारण की हे कॅरी करायला खूप डिफिकल्ट आहे. पेपरसारखं एक ॲटलिस्ट बॉटल हवी होती छोटीवाली तर ते इझी पण झालं असतं कॅरी करायला. आता हे किती सेफ आहे ते नाही मला माहिती बट बघूया कलर ट्राय करून फेसला कसा दिसतो. याची प्राइस 350ची आहे. मी जस्ट व्लॉगमध्ये घेतलं ह्याला कारण की मला ट्राय पण करायचं होतं. मी बोलली तुम्हाला रिव्ह्यूज पण जातील याचे कसे आहेत काय. फक्त पॅकेजिंग इश्यू आणि लावून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कसं दिसतं. मी लावलंय बेरी ब्लश. अक्षताने मला हेल्प केली याच्यामध्ये लावायला. मी हाताने स्प्रेड केलं कारण की ते जास्त हातानेच चांगलं बसतं म्हणून. आणि तुम्ही शेड बघू शकता ह्याचा. मला अक्षताच्या म्हणण्यानं हा थोडा कमी पिगमेंटेशन देतोय इतकं असं हे पण कलर खूप छान दिसतोय. माझ्या फेसला असं थोडं थोडं लावलं तरी खूप छान वाटतंय. आल्याचं तुम्ही बघू शकता. आणि आय थिंक आम्ही अजून टेस्ट नाही केले किती वेळ राहणार आहे. तर आमच्या असं यांच्यावरनं वाटतंय की हे कदाचित थोडा वेळच राहील फेसवरती. आपल्याला कंटिन्युअस असं लावत राहायला लागणार आहे. तर हा असा शेड बेरी ब्लशचा. तर फेसेस कॅनडाला ठीक ठीक वाटला आम्हाला. आम्ही पहिले इनसाईटचा वापरत होतो तर आता कदाचित आम्ही इनसाईटच परत ऑर्डर करू. तर दिवाळीचे वाईब्स जसे बघू शकताय सगळेजण. आता ही थोडी थोडी दिवाळी मला पण घरी घेऊन जायची. मम्मीने केले माझ्यासाठी. तर तिखट शेव, चिवडा, करंजी, हे बेसनचे लाडू आणि हे रव्याचे लाडू आणि हे आजीकडनं आलेले अनारसा. शंकरपाळ्या राहिल्या त्या आज संध्याकाळी. हां आज मम्मीला शंकरपाळ्या अजून करायच्या आहेत तर त्याच्यासाठी ती आज संध्याकाळी प्रिपरेशन करणार आहे. आणि सगळी दिवाळी झालेली तुम्ही बघू शकता. मी एक पण केलेली नाही अजून. करायची आहे उद्यापर्यंत एक काहीतरी. तर हीच दिवाळी मला थोडी थोडी घेऊन जायची. तर खूप टेस्टी पण झाले. मी खाऊन बघितली दुपारीच. टेम्पटिंग. सगळ्यांना हा फराळ आवडतोच आणि असतोच सगळ्यांकडे. सगळ्यांना हॅपी दिवाळी. जरा बाहेर चाललेले आहेत तर आता मला ट्रिप्सी घेऊन हे लोक मला घरापर्यंत सोडतायत.
तर तुम्हाला बाय गाईस, भेटूया आता डायरेक्ट उद्या नाही तर भाऊबीजला. चला आपण पण बसूया. मंडळ आभावी आहे तुमचं तुम्ही सोडल्याबद्दल. सो हाय अगेन. तर आता मी अक्षता ओंकाने जसं मला घरी सोडलं, तर आता मी परत निघाली सुनीत बरोबर ठाण्याला. थोडं बेसिक दिवाळीचं शॉपिंग जे असतं ते राहिलं एंड मोमेंटचं. तर मी आता विचार माझ्या नवऱ्याला थोडा त्रास देते आणि त्याला घेऊन निघाली ठाण्याला. चला. तर आम्ही भरपूर ट्रॅफिकमधून फिरत फिरत ठाण्याला पोहोचलो. दिवाळी असल्यामुळे सगळीकडेच खूप गर्दी होती, जसं मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं, तुम्हाला दिसतंय पण आहे. तर मग पहिले आम्ही गाडी सिडकोच्या पार्किंगमध्ये लावली आणि चालत चालत मार्केटमध्ये गेलो, कारण मध्ये मध्ये गाडी घेऊन गेलो असतो तर खूप उशीर झाला असता बाहेर निघत तोपर्यंत. म्हणून आम्ही गाडी लांबच लावली आणि चालत चालत शॉपिंग करायला सुरुवात केली. तर मेन म्हणजे मला पप्पांसाठी टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट बघायचे होते, तर आम्ही ते सुद्धा घ्यायला गेलो. आणि त्यानंतर घरासाठी रांगोळी आणि छोटंफार सामान जे की लक्ष्मीपूजनला वगैरे लागणार होतं, तर ते पण आम्हाला घ्यायचं होतं. आणि चालता चालता इथे आम्हाला हा ज्वेलरीचा स्टॉल दिसला, तर मग तिथून थोडे गिफ्ट्स घेतले घरच्यांसाठी. परत चालता चालता मार्केटमधून आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि आम्हाला लागली होती भूक, म्हणून थांबून मस्त गरम गरम वडापाव घेतला सुनीतने. खूप बाहेरचं खाल्लं, खूप. दिवाळीनंतर डाएट. आता दिवाळीच्या शॉपिंगसाठी जसं आपण गणपतीमध्ये आलेलो आणि लटकन्स बघितलेलं, तर खूप लोक असे दिवाळीमध्ये घेतात सगळे. तर डेकोरेशनची ही गल्लीमध्ये आम्ही आलोय. चला, खूप सारे डेकोरेशन्स बघायला भेटतात तुम्हाला ठाणा मार्केटमध्ये. काही लोकांना घर सजवायला आवडतं. तर दिवाळीसाठी घरात हार, तोरण आणि फूल घ्यायचे होते, तर आम्ही सिडकोच्या फूल मार्केटमध्ये आलो. इथे किलोवर फुल स्वस्त मिळतात आणि छान फुलं असतात. मला खूप ताजे फुलं मिळाले. हे सगळं सामान घेऊन आम्ही निघालो घरी, कारण खूप उशीरही झाला होता. तर चला निघूया. आता आम्ही चाललोय बाबूकडे. मी नाही बसणार. अरे बाबा, तुटेल ती गाडी. अरे गाडी तुटेल ती. बाबू मी बसू, बाबू मी बसू, मी बसू, मी बस, मी बस, मी बसला. त्या आगोळीला बसायला सांगतो आणि तो इथे बसतो. कसा येऊ? तू पण चढतोय आता वरती. बाहुबली गाडी कुठून चालवायची आणि बाबू कशी चालवायची? आता एवढं सगळं सामान घेतलेलं आहे आणि मी घरी निघाली आता फायनली ठाण्याची शॉपिंग करून माझ्या नवऱ्याबरोबर. खूप आता रात्रीचे वाजले 10. दरवर्षीप्रमाणे एंड ऑफ द दिवाळी काहीतरी एंड ऑफ द डे पर्यंत काही ना काहीतरी शॉपिंग पेंडिंग असते, तर ती केलेली आहे आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि तुम्ही लाइटिंग बघू शकता, सगळीकडे झगमग आहे. मला खरंच खूप 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 हा सण आवडतोय आणि म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. हॅपी नेचर आहे सगळ्यांचं. बाबूला पण भेटलो, खूप मस्ती केली त्याच्याबरोबर. आता घरी निघालोय, सगळं आवरायचं, झोपायचं, कारण की उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि तयारी पण करायची सकाळी उठून लवकर लवकर. तर चला आता घरी जाऊया. मोठीच्या मोठ्या बिल्डिंग्स कशा दिसतात एकदम. असे कर्वीज लावलेले असतात ना लाईट्स मध्ये, किती भारी दिसतात या बिल्डिंग्स. किती कलरफुल वाटतं सगळं. हॅलो अगेन. सो आम्ही आलो होतो आता घरी. आम्ही आता पोहोचलोय, खूप दमलोय ऑलमोस्ट. चला घरी आता.